श्री जय हरी विठ्ठल. नमस्कार मंडळी. मी कॉलेजमधून येत असताना मला जटपुरा गेटवर इथे वाघाटे दिसले, ज्याला गोविंदफळ म्हणतात. तर मी हे वाघाटे त्यांना विचारलं आणि रेसिपी विचारली कसं करतात, पण त्यांनी काही मला व्यवस्थित सांगितलेलं नाही. त्यामुळे विचार केला मी की थोडंसं वाघाटे घरी घेऊन जावं आणि बघावं याची रेसिपी आईला विचारून हे कसं करतात. तर हे बघू शकता, मी अशा प्रकारे वाघाट्याची भाजी तयार केलेली होती. याची रेसिपी आता बघूयात. ही आहे वाघाटे. ही वाघाटे ज्याला गोविंदफळ असं सुद्धा म्हणतात, अगदी गोट्यासारखी खूपच कडक असल्यामुळे याला अगोदर आपण इथे खलबत्त्यामध्ये असं चेंदून घेऊन राहिलो आणि पूर्ण असं कुट न करता याला थोडंसं 2 तुकडे होईपर्यंत याला असं खलबत्त्यामध्ये करून घ्यायचं. त्यानंतर मग बिया काढायचा प्रयत्न केला, पण एकदम हे कडक असल्यामुळे इथले बिया काही मला काढता आले नाही. त्यामुळे बघू शकता असं काळे काळे बिया आहे आणि काही जरट असल्यामुळे फार कठीण गेलं. स्प्रोमध्ये मम्मा आपण व्हिडिओ शूट करू, चल मला ये बाळा शूट करूयात. तर हे बघू शकता वाघाटे मी असं आता पूर्णपणे याला असं खलबत्त्यामध्ये करून घेतलेलं आहे आणि याचे बिया काढायचा प्रयत्न करत आहे. हे काय निघत नाही. प्रथम बोलतो आहे की मी व्हिडिओमध्ये येते. ठीक आहे, चला तर बघूयात आपण पुढची रेसिपी. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कसं बी काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे अतिशय कडक असल्यामुळे मला काही बी काढता येत नव्हतं. स्क्रोला पण काही ते जमलं नाही. ठीक आहे, तर मी याला मग उकडून घेतलं. तर बघू शकता एका पातेल्यामध्ये इथं मी पाणी घेतलं आणि हे वाघाटे ज्याला गोविंदफळ सुद्धा म्हणतात असं उकडायला ठेवलेलं आहे मी. अशा प्रकारे मी आता वाघाटे उकडून घेत आहे. याला या पातेल्यामध्ये मी 5 ते 10 मिनिटाकरिता ही वाघाटे उकडून घेत आहे. जास्त उकडू नये, कारण की ते स्मॅश होऊन जाणार पूर्णपणे. अशी फोडी कापता आले पाहिजे, अशा प्रकारे त्याला उकडून घ्यावे. बघू शकता ही वाघाटे आता उकळल्यानंतर कशी दिसत आहे आणि त्यातलं बी पण तुम्ही आता इझिली काढू शकता. हे थोडंसं कोरडं राहिलं तर काही हरकत नाही, पण जर राहिलं तर त्याचे बी काढणं आवश्यक असून जातो. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे यातला बी काढते आहे, कारण बी जर आपण नाही काढला तर ही वाघाट्याची भाजी अतिशय कडू लागणार आणि चविष्ट वाटणार नाही आपल्याला. ही रेसिपी मला माहीत नव्हतं, मी फर्स्ट टाईम बनवत आहे आणि माझ्या सासूबाईंना पण ही रेसिपी माहीत नव्हती. त्यामुळे मी आईला फोन केला आणि विचारलं. तिने पण काही जास्त बनवली नव्हती भाजी, 1 ते 2 वेळाच बनवली होती, पण तिने मला जशा प्रकारे सांगितलं तशा प्रकारे मी ही आता भाजी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघूयात आपण. तशी तर चविष्ट झाली होती ही भाजी, तर पण अशा प्रकारे ही तयार करायची. असं म्हणतात की प्रयत्न हाच परमेश्वर असतो, तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यामुळे मी ही भाजी ट्राय करत आहे. कुठलाही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला जमत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही प्रयत्न करून गेलेलीच पाहिजे. तर अशा प्रकारे मी बघा त्याला बारीक छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेत आहे. ही भाजी आषाढी एकादशीला उपास सोडताना करतात, त्यामुळे मी आज ही आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मी ही भाजी तयार केली, जेणेकरून आज मला उपास सोडताना ही भाजी खाता येईल आणि मी प्रथमला सुद्धा टिफिनला ही भाजी दिली आहे. सगळी ही अशा प्रकारे चॉप केलेली गेली आहे. त्यानंतर कढईमध्ये 5 ते 7 कांदे, जसं आपण मागे कडू भाजीसाठी घेतली होती कांदे, तसेच प्रमाणे कांदे सुद्धा घ्यायचे. अगदी कडू भाजी जशी तयार केली तशीच ही भाजी बनवायची. फक्त फरक इतकंच होतं की या वाघाट्याला आपल्याला खलबत्त्यामध्ये काढून त्याला उकडून करावं लागलं होतं. इथे मी हळद टाकली, त्यानंतर तिखट टाकलं, 2 ते 3 चम्मच मिरची वापरू नये. रानभाज्यांना तसं मिरची वापरावीच नाही. आणि त्यानंतर मी थोडंसं आमचूर पावडर टाकत आहे. आईने सांगितलं की आमचूर पावडर याच्याकरिता टाकायचं, कारण की त्याचा कडवटपणा निघाला पाहिजे. सगळं मिश्रित करून मी मीठ वगैरे टाकून याला स्टीअर करते आहे आणि नियर अबाउट 5 ते 6 मिनिटासाठी याला झाकून शिजवत आहे. कांदे लालसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे. नंतर मग याच्यामध्ये टमाटे टाकायचे. तर बघू शकता कसं सगळं एकजीव झालेलं आहे. त्यानंतर मी ते टमाटे घालते आहे. टमाटे घातल्यानंतर याला चांगल्या प्रकारे स्टीअर करून घ्या.
आणि स्टीअर केल्यानंतर चांगल्या प्रकारे याला झाकून ठेवून द्या. टमाटे आणि कांदे एकजीव झाल्यानंतर मग याच्यामध्ये बटाट्याचे जे आपण तुकडे केलेले आहे किंवा पीसेस केलेले आहे ते टाकून द्यायचे. आता बघू शकता मी कसे हे पीसेस बटाट्याचे इथे टाकलेले आहेत. याला अतिशय जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण आपण बटाटे ऑलरेडी हे उकडून घेतलेले आहे, त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेले आहे, त्यामुळे जास्त कुक करायची गरज नाही. याला सुद्धा 5 ते 7 मिनिटांसाठी तुम्ही असं कुक करून घेऊ शकता. स्मेल खूप अगदी भारी येतोय. मगाशी उकडताना अगदी उग्र वास आला, पण आता फोडणी घातल्यानंतर अगदी भारी स्मेल येतोय याचं आणि चविष्ट पण झालेली होती. मी तर खाल्ली नाही, पण प्रथमनी जेव्हा नाश्ता करून गेले ते सकाळी ऑफिसला, तेव्हा त्यांना ही भाजी फार आवडली, कारण की मला उपवास सोडायला आता वेळ आहे. प्रथमच्या टिफिनमध्ये मी पॅक केलं आणि त्याला ही भाजी दिली. बघू शकता तुम्ही, बघायला पण किती सुंदर दिसते आहे आणि खायला पण फार चविष्ट झालेली आहे. फक्त एवढंच फरक असतो की उकडत असताना याचा अगदी उग्र वास असतो जो आपल्याला सहन होत नाही. So thanks for watching.